मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न हे वर्षानुवर्षे किंबहुना दशकानुदशके प्रलंबित राहिलेले आहेत। याची महाराष्ट्र शासनाला, राज्यकर्त्यांना चांगली जाणीव आहे, परंतु एकंदरीत त्या आतापर्यंतचा अनुभव पाहता मराठवाड्यावर मुद्दाम अन्याय करण्यात येतो की काय अशी शंका येते। आता पाण्याचा प्रश्न, जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न जो गंभीर बनलेला आहे, त्यामुळे या सर्व गोष्टीला एक वाट मिळालेली आहे। मराठवाड्यामध्ये जे हक्काचं पाणी मिळायला हवं होतं जायकवाडीचं, ते पाणी देण्याससुद्धा जर पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी नकार देत असतील आणि अगदी वेगळ्या प्रकारची भाषा जर बोलत असतील तर खरोखर ते दुर्दैवी आहे। आणि ज्या गोष्टी आम्ही मागतो आहोत त्या खरं म्हणजे हक्काच्या गोष्टी आहेत, न्यायाच्या गोष्टी आहेत, कायद्यात बसणाऱ्या गोष्टी आहेत। उदाहरणार्थ जायकवाडीला जे आहे आता 27 TMC, सध्याच्या परिस्थितीमध्ये 27 TMC पाणी आपण मागतो आहोत, तर हे पाणी कायद्याप्रमाणे मिळणं आवश्यक आहे। आता सुरुवातीला त्यांनी 3 TMC पाणी दिलं, मग आता पुन्हा 9 TMC पाण्याची या ठिकाणी गोष्ट केली जाते। म्हणजे ही स्वागतार्ह गोष्ट आहे की मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतलेला आहे, पण आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी याची ताबडतोब अंमलबजावणी करायला पाहिजे आणि मराठवाड्यातल्या जनतेला दिलासा द्यायला पाहिजे। मराठवाड्यातले जे सगळे प्रकल्प आहेत, अपूर्ण प्रकल्प राहिल्यामुळं अगोदरच या ठिकाणी सिंचनाची अवस्था फार वाईट आहे, पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न फार गंभीर आहे, परंतु मराठवाड्यातले जे अपूर्ण प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याकरता 14,000 कोटी रुपये लागणार आहेत। आमच्या नांदेड जिल्ह्यामधले प्रकल्प पूर्ण करण्याकरता 4,000 कोटी लागणार आहेत, परंतु आता अनुशेष जो आहे 1994 पासून 2010 पर्यंतचा काढण्याला जर एवढा प्रचंड उशीर लागणार असेल तर मला असं वाटतं की आपल्याला न्याय केव्हा मिळेल याच्याबद्दल जरा शंका वाटते। 25 TMCचं पाणी कृष्णा धरणातून हे जे 25 TMC पाणी जे मिळणार होतं त्याच्याबद्दल सुद्धा कसली व्यवहार्य योजना नाही की त्याच्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या 5 तालुक्याचा प्रश्न, बीडमधल्या 2 तालुक्याचा दुष्काळाचा प्रश्न मिटणार आहे। परंतु ज्या पद्धतीनं सध्या हे काम चाललेलं आहे 21 TMC पाणी कृष्णा खोऱ्यातलं देण्याचं, त्याला कितीतरी दशकं लागतील हे पाणी खरोखर या ठिकाणी येण्यासाठी, अशी आज परिस्थिती आहे।